नमस्कार मित्रांनो, संजय आंग्रे हा माझा 96-97चा विद्यार्थी अत्यंत हुशार होता। शाळेमध्ये तो प्रत्येक उपक्रमामध्ये सहभागी व्हायचा। आपल्या मित्रांच्यामध्ये तो खूप छानपणे गप्पा मारायचा। तो 7वीला असतानाच पांडुरंग शिंदे आणि त्याने एक छानशी अशी कविता लिहिली होती। शाळेबद्दल आणि शिक्षकांच्याबद्दल मनातल्या कृतज्ञता त्याने त्या कवितेतून व्यक्त केली होती। तो खूप छान असा हुशार विद्यार्थी होता। प्रत्येक उपक्रमामध्ये सहभागी व्हायचा। चौंडेश्वरी हायस्कूल हळदी, तालुका कागल की जी शाळा यापूर्वी न्यू इंग्लिश स्कूल हळदी या नावाने होती, या शाळेचा विद्यार्थी संजय आंग्रे हा आमच्या शाळेमध्ये 8वी ते 10वी या वर्गामध्ये शिकला। अतिशय हुशार, खेळामध्ये भाग घेणारा, सामाजिक कामामध्ये नेहमी अग्रेसर असणारा हा विद्यार्थी इतर वाचन, अवांतर वाचन ज्याला म्हणतो, यामध्येही तो नेहमी असायचा। आणि त्यानंतर त्यानं पुढच्या शिक्षणामध्ये D.Ed. B.Ed. हे शिक्षण घेतलं आणि अतिशय सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेला हा मुलगा स्वतःचे अनुभव एखाद्या साहित्य कृतीमध्ये आणतो। तो हा या पुस्तकाच्या निमित्तानं प्रसंग आलेला आहे। त्यानं D.Ed. B.Ed. हे जे पुस्तक लिहिलंय ते म्हणजे अगदी कष्टातून एखादा विद्यार्थी कसा उभा राहतो आणि तो शिक्षणाबरोबरच सामाजिक कामामध्ये पुढे सलगपणे राहतो, त्याचं हे एक चांगलं उदाहरण आहे। त्याच्या या साहित्य कृतीला माझ्या शाळेच्या वतीनं, संस्थेच्या वतीनं आणि माझ्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा। शेतकरी आणि या शेतकऱ्यांचं कष्ट, या कष्टाबद्दल सुद्धा त्यांनी यामध्ये वर्णन केलेलं आहे। त्यांची ही कादंबरी थोड्याच रूपात नावारूपाला येईल। या वाचनालयाचा त्यांनी पुरेपूर वापर करून घेतला, कारण हे वाचनालयामध्ये ते लहानपणापासून येत असल्यामुळे अनेक प्रकारची दर्जेदार पुस्तकं त्यांना वाचायला मिळाली।